संध्याकाळी घरी लाईट नव्हती म्हणून थोडं लवकर जिमला गेलो. तर जिममध्ये पण लाईट नव्हती. जय महाराष्ट्र भावांनो, आज आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन सिरीजचा 35वा दिवस. आज सकाळी सकाळी चहाच्या ऐवजी खरबूज खाण्याचा मूड झाला. खरबूज खाऊन झाल्यावर थोड्या वेळाने बॉईल अंडे खाल्ले. आता तसं मला माझ्या फिटनेस गोलनुसार कार्ब थोडं कमी करून प्रोटीन इनटेक अजून वाढवावं लागणार आहे. मग दुपारी काम झाल्यावर जेवण करून घेतले. संध्याकाळी नेमकी लाईट गेली आणि आता गरमी वाढल्यामुळे खूप गरम होते. लाईट गेल्यामुळे मग थोडं लवकरच जिमला गेलो. जिमला गेलो तर खरं, पण जिममध्ये पण लाईट नाही. ॲक्च्युली पूर्ण एरियामध्येच लाईट नव्हती. मग काय, घेतला स्वतःच्या कपाळावर हात मारून. तसाच वर्कआउट चालू केला मग मोबाईलच्या टॉर्चमध्ये. आज तसा शोल्डर आणि लेग वर्कआउट करायचा होता, म्हणून वॉर्मअप करून घेतला. शोल्डरची स्ट्रेचिंग करून घेतली आणि फ्रंट शोल्डर बारवेल प्रेसने सुरुवात केली. त्याचे 3 सेट झाल्यावर बॅक बारबार शोल्डर प्रेसचे 3 सेट मारले. ते झाल्यावर साईड लॅटरल मशीनचे 4 सेट मारले. लाईट नसल्यामुळे बेकार गरम होत होते, पण तसाच वर्कआउट चालू होता. काय करणार? नंतर फ्रंट डंबल रेसचे 3 सेट मारले आणि तेवढ्यात लाईट आली. मग सगळ्यांच्याच जीवात जीव आला. नंतर शोल्डर अपराईट रोचे 4 सेट मारून सर्वात शेवटी रिअल डेल्ट मशीन फ्लायचे 3 सेट मारून शोल्डरचा वर्कआउट संपवला. मग लेग वर्कआउटला सुरुवात केली. सुरुवातीला डंबल स्क्वॉटचे 3 सेट मारले. नंतर लेग एक्सटेन्शनचे 3 सेट मारले. भावांनो, आपली 120 दिवसांची बॉडी ट्रान्सफॉर्मेशन सिरीज बघण्यासाठी आताच इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. सर्वात शेवटी लेग करचे 3 सेट मारून वर्कआउट संपवला. घरी गेल्यावर मसल रिकव्हरीसाठी 5 बॉईल अंडे खाल्ले आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने जेवण करून घेतले. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.